महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीगची एक खासियत अशी आहे की इथे 3 छान कॉमेंट्रेटर्स आहेत, पुष्कर क्षोत्री, मकरंद अनासपुरे आणि ऋषिकेश जोशी. आणि सध्या आपल्यासोबत आहे पुष्कर क्षोत्री. पुष्कर, वेलकम. आम्हाला फार मजा येते तुझ्या कॉमेंट्रीची. इट्स लाईक आम्ही क्रिकेट जेवढं एन्जॉय करतो तेवढी तुझी कॉमेंट्री एन्जॉय करतो आहे. थँक्यू. तर थँक्यू फॉर द ब्युटिफुल कॉमेंट्री ॲक्च्युली. तर तू काय सांगशील, म्हणजे काय प्रिपॅरेशन होती की कशी मारायची काय? नाही, प्रिपरेशन अशी काही नाही, गेमची प्रिपरेशन होती. पण मुळात मुंबई म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे मुंबई असं एक गणित असतं. आणि त्यामुळे लहानपणापासून क्रिकेट खेळत आलेलो आहे, क्रिकेट बघत आलेलो आहे, क्रिकेट ऐकत आलेलो आहे. त्यामुळे अनेक जेव्हा पूर्वीच्या काळी रणजी सामन्यांचं मराठीमध्ये त्याला धावतं समालोचन म्हणायचे, म्हणजे रनिंग कॉमेंट्री, असे काही छान शब्द आहेत मराठीमध्ये जे आजकाल आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. सो त्यावेळी व्ही करमरकर, बाळाजी पंडित असे तेव्हाचे मोठे क्रिकेट समालोचक म्हणजे कॉमेंट्रेटर असायचे. सो त्यांचं आम्ही ऐकायचो आणि लहानपणी ते ऐकायचो तेव्हा ती एक गंमत म्हणून ऐकायचो आणि त्याची नक्कल मग आपल्या मित्रांना शाळेमध्ये किंवा घरच्यांना वगैरे असं दाखवण्याची ती एक गंमत असायची. सो ते कुठेतरी मी इथे वापरतो आहे. त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले शब्द आहेत. मराठीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत जे तुम्ही बोलू शकता आणि समोरच्याला ते कळू शकतं. अशी काही गरज नाही की तुम्हाला कॉमेंट्री करण्यासाठी इंग्रजी शब्दच वापरायला पाहिजेत. त्यामुळे यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षण, क्षेत्रव्यूह रचना, हे सगळं त्रिफळाचीत, धावबाद, हे हे शब्द आहेत. षटक, चेंडू, हे सगळे शब्द आहेत जे तुम्ही वापरू शकता. ह्यातले अनेक शब्द तर सावरकरांनी मराठी भाषेला पुरवलेले आहेत. त्यामुळे हे सगळं मला माहीत असल्यामुळे आणि त्याच्यात जरा गंमत करायची. बऱ्याच टीममधल्या बऱ्याच लोकांना मी ओळखतो, त्यांच्या खुबिया खामिया सगळ्या मला माहिती असल्यामुळे आणि त्या संघाबद्दल बरीचशी माहिती असल्यामुळे, त्यांच्या मेंटॉर्सबद्दल, त्यांच्या टीम ओनर्सबद्दल माहिती असल्यामुळे त्यांच्याशी जरा गंमत करत करत इथे सगळेजण काही कॉमेंट्री मनापासून ऐकण्यासाठी येत नाही. त्यांना स्कोअर कळला बस, बॅट्समन बॉलर कोण आहे कळलं, काय घडतंय हे कळलं तर छान आहे. पण त्याच्याबरोबर जरा त्यांना गंमत आणावी म्हणून अशी कॉमेंट्री मी केली. आणि तुला सोबत आहे ती ऋषिकेश जोशी आणि मधून मकरंद अनासपुरे. तर हे म्हणजे म्हणजे तुम्ही तिघंजणं अतिशय योग्य असे कॉमेंट्रेटर इथे लाभलेला आहात. तर ऋषिकेश जोशी आहे आणि मकरंद अनासपुरे आहे. तर ह्या दोघांबरोबरचं कोऑर्डिनेशन तुझं कसं आहे? कसं आहे, हे आम्ही तिघंही खूप जवळचे मित्र असल्यामुळे आणि या तिघांची विनोदबुद्धी, सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला असल्यामुळे आणि अशा कॉमेंट्रीमध्ये काय करणं गरजेचं हे त्यांना माहिती असल्यामुळे, शिवाय चौथा पण कधीकधी आम्हाला समालोचक मिळतो, तो म्हणजे श्रीरंग गोडबोले. आम्हा सगळ्यांचं मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे. मराठीमध्ये गंमत आणायची असेल तर काय करायचं, पंचलाईन कशी पाहिजे, याबद्दल या सगळ्यांनाच माहिती असल्यामुळे लोकांच्या रंजकतेमध्ये भर पडते. आणि इकडे एक अशी म्हणजे गरमागरम टीम मॅच जी होऊ शकते, म्हणजे जशी आपली इंडिया वर्सेस पाकिस्तान असेल तशी इकडे मुंबई वर्सेस पुणे ही मॅच जी होती असणार ती अगदी इंडिया वर्सेस पाकिस्तानचीच कॉपी वाटते. एवढी आग असते. उत्तम उदाहरण दिलंस. पण यावेळी झालं काय की इंडिया हरली म्हणजे मुंबई हरली. विनोदाचा भाग सोडा, मुंबई पुणे मॅच ही सगळ्यात पहिली मॅच होती. तोपर्यंत ह्या पिचचा कोणाला अंदाज नव्हता. इथे चेंडू वळत आहेत की नाही, इथे स्पीडने चेंडू येत आहेत की नाही, याचा कोणालाच अंदाज नव्हता. बॉक्स क्रिकेटचे जे काही रूल्स होते ते सगळ्यांसाठी नवीन होते आणि मुंबई पुणेच्या टीमच्या मॅचेस बघून आणि ओव्हर्स आणि बॅट्समनने केलेले स्कोअर बघून बाकीच्या टीमने धडे घेतले की हां इथे असं होतं आहे, हे असं होतं आहे. सो पहिलीच मॅच आमची असल्यामुळे अनेक टीमने आमच्याकडनं बरंच काही शिकून घेतलं आणि आम्ही अगदी तोकडे पडलो. म्हणजे 4 रन्सने आम्ही हरलो, अगदी तोकडे पडलो आणि तीही मॅच आम्ही जिंकू शकलो असतो. जर तो रनआउट झाला नसतं तर आम्ही जिंकू शकलो असतो, पण आम्ही अगदी थोडक्यासाठी ती मॅच हरलो. पण नेव्हरदलेस गेम इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि चांगला खेळ बघायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे फक्त मुंबई पुणे नाही, बऱ्याच संघाकडे चांगले खेळाडू आहेत. जसा नागपूरकडे प्रतीक आहे, ठाण्याकडे सँडी आहे, रत्नागिरीकडे अमित समेळ आहे. असे बरेच प्लेयर्स आहेत ज्यांचा खेळ बघण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.
आणि ही एकंदर जी मॅच ऑर्गनाईज केली आणि खरंच तुम्ही सगळेजण खूप एन्जॉय करतायत ह्याच्यामध्ये, तर हा एकंदर वातावरण जे आहे ते पुढच्या वर्षीही राहणार आहे. तर हो. ह्याच्यातून नक्की पुढच्या काय काय वर्षी नाही, पुढचं सीझन म्हणूया आपण, कारण आता इट्स अ सीझन. हा पहिला सीझन झाला. आता पुढच्या सीझनला अशीच गंमत असणार आहे. आता लक्षात आलेलं आहे की कसं असतं, काय असतं, कसं करावं लागतं, हे आता लक्षात यायला लागलेलं आहे. सगळ्यांनी एकत्र येणं, 2 दिवस गंमत करणं, खेळ खेळणं, आपला फिटनेस सिद्ध करणं आणि आनंद साजरा करणं, हेच ह्या मागचं मेन उद्दिष्ट आहे असं मला वाटतं. आणि ह्या सिरीजची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कंपल्सरी मुलींचा सहभाग असावा. हे बेस्ट पार्ट हा होतं. नियम मला खूप आवडला, कारण अदरवाईज मुली फक्त चीअर करायला येतात असं नाही. तर प्रत्येक टीममध्ये 2 मुली असणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. आणि त्यातल्या एका मुलीला 1 ओव्हर बॉलिंग करायला देणं हेही बंधनकारक आहे. त्यामुळे गेममध्ये आणखीन रंगत येते. मुलींनाही क्रिकेट खेळत आहेत आणि चांगलं खेळतात की आपल्या सगळ्या मुली खूप छान खेळतात, मजा आणतात. तुझा आवडती टीम किंवा आवडती फिमेल प्लेयर कोणती? तृष्णा संसारे नावाची एक प्लेयर आहे. आणि तिची बॅटिंग, तिची बॉलिंग दोन्ही छान आहे. ती विकेट किपिंग पण खूप छान करते. आणि माझ्यामध्ये ती प्रोफेशनलीसुद्धा खेळलेली आहे. मी ती असिस्टंट डिरेक्टर पण आहे आणि त्याचबरोबर ती हेही केलेलं आहे. सो तिच्या स्टान्समधनं, तिच्या वॉकमधनं, तिच्या बॅट पकडण्याच्या होल्डिंग स्टाईलवरनं सगळ्यावरनं कळतं की शी हॅज टेकन द गेम व्हेरी सिरियसली. आणि तुझी फेवरेट टीम कुठची आहे? अशी नाही आहे, मला काहीच सांगता येणार नाही. प्रत्येक टीममध्ये माझे सगळे मित्र आहेत आणि सगळे प्रत्येक टीममध्ये माझे फेवरेट प्लेयर्स आहेत असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आणि तू उरलेलं सेशन पूर्ण एन्जॉय करा. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.